मी अभिवादन करतो। अरे टाळ्या बिळ्या काहीतरी वाजवा ना। आजच्या कार्यक्रमाला माननीय उद्धवजींनी यायला मान्यता दिली, माननीय संजीवजींनी यायला मान्यता दिली, याबद्दल मी तुम्हा सर्वांच्या वतीनं त्यांचे आभार मानतो। आणखीन एकदा आले होते 3-4 वर्षापूर्वी, त्यावेळी सुद्धा मैदान फुल भरलेलं होतं। त्यांचा पायगुण चांगला असं वाटतंय, कारण ते त्या सभेला आल्यानंतर तुमच्या मागण्या मान्य झालेल्या होत्या। आपल्या मागण्या काय आहेत थोडक्यात मी सांगतो तुम्हाला। नवीन काही मागत नाहीये आपण मागतोय ते सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटची अंमलबजावणी मागतोय। सुप्रीम कोर्टाने काय म्हटलेलं आहे हे माझ्याकडे आहे सगळं। आता ते मी तुम्हाला वाचून दाखवतो, मुद्दाम वाचून दाखवतो। त्या असं लिहिलेलं आहे की एकात्मिक बाल विकास सेवा असली नसली, ऐकून घ्या, त्यांनी त्या जजमेंट मध्ये सुप्रीम कोर्टाने असं लिहिलेलं आहे की एकात्मिक बाल विकास सेवा असली नसली तर अंगणवाडी सेविकांची पदं कायमची आहेत आणि त्यांची ती वैधानिक पदं आहेत, त्यांची ती कायदेशीर पदं आहेत। योजना चालू दे किंवा नाही चालू दे, अंगणवाडी सेविकांची सेवा ही चालू राहील असं त्यांनी लिहिलेलं आहे। आणि असं म्हटलेलं आहे की यांची आवश्यकता घटनाने घटनेप्रमाणे हे जे काही मुलांचं खाडं आहे ते खाडं अंगणवाडीच्या तर्फे वाटलं गेलं पाहिजे। राईट टू एज्युकेशन मध्ये असं लिहिलेलं आहे की पूर्व प्राथमिक शिक्षण मुलांना दिलं पाहिजे। आम्हा जोपर्यंत अन्न अधिकार आहे, जोपर्यंत राईट टू एज्युकेशन आहे, तोपर्यंत अंगणवाडी कर्मचारी अच्छा हे बघा, उद्धव साहेबांच्या स्वागताकरता बाहेर महिला उभ्या आहेत, त्यांना प्लीज बोलवून घ्या। त्यांना वाटलं ते त्या गेटनं येतील। आता हे सुप्रीम कोर्टाने लिहिलेलं आहे 2022च्या फेब्रुवारी महिन्यामध्ये लिहिलेलं आहे। त्यांनी पुढे काय लिहिलेलं आहे, या शासकीय कर्मचारी आहेत आणि शासकीय कर्मचारी असल्यामुळं त्या ग्रॅच्युटीला पात्र आहेत। समजून घ्या, नीट समजून घ्या, ग्रॅच्युटीला का पात्र आहेत, कारण त्या सरकारी कर्मचारी आहेत। आपलं म्हणणं असं आहे की सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे देशातल्या आणि महाराष्ट्रातल्या सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा मिळेल। आता हे आपण म्हणत नाही, आता सुप्रीम कोर्ट म्हणतं। त्याच्यानंतर मग सेंट्रल गव्हर्नमेंटला मी भेटलो जाऊन, ते म्हणाले सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे आणि त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ही राज्य सरकारांची। आणि तुम्हालाही की राज्य सरकारांची का, तुमची अपॉइंटमेंट कोण करतं, राज्य सरकार। तुमची अपॉइंटमेंट कोण करतं, आवाज पाहिजे, आवाज। तुमची अपॉइंटमेंट कोण करतं, तुमचा पगार कोण ठरवतं, राज्य सरकार। तुमच्या कामाचं स्वरूप कोण ठरवतं, आणि तुमच्यावर जर ऍक्शन घ्यायची जर झाली तर ते ऍक्शन कोण घेतं, तर सरकारी कर्मचारी आहेत आणि राज्य सरकारांचे कर्मचारी आहेत। मोदींनी
या निर्णयाची अंमलबजावणी गेल्या 2 वर्षामध्ये केलेली नाही. आणि मग युपी सरकारचे युपीचे जे कर्मचारी आहेत ते युपीच्या हायकोर्टामध्ये गेले आणि हायकोर्टात गेल्यानंतर युपीच्या गव्हर्नमेंटनं जी ऑर्डर दिलेली आहे ती ऑर्डर अशी आहे की मी तुम्हाला वाचून दाखवतो. 4 ओळीचीच आहे. ती ऑर्डर अशी आहे, माझ्या हातात आहे की युपी सरकारने अंगणवाडी कर्मचाऱ्यांना 4 महिन्यामध्ये ग्रॅच्युइटी दिली पाहिजे असा उत्तर प्रदेश हायकोर्टाचा निर्णय आहे.